नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये काय घडलं? गायतोंडे हा एक खबर घेऊन अप्पीकडे आलेला असतो आणि तुमचे सासरे यांना अटॅक आलेला आहे आणि ते ॲडमिट आहे आणि ते हॉस्पिटलला आहे. हे ऐकून लगेच अपर्णा आणि बापू हॉस्पिटलला जायला निघते. इकडे दिप्या अमोलला घेऊन गायतोंडेकडे आलेला असतो. तेव्हा अमोल गायतोंडेंना विचारतो, गायतोंडे काका, तुम्ही माझ्या बाबांना ओळखता का? तर गायतोंडे बोलतो, हो अमोल, काय झालं? मला तुम्ही माझ्या बाबाबद्दल सांगाल का? तर गायतोंडे बोलतो, हो ना, का नाही? तर अमोल बोलतो, मला सांगा, माझे बाबा कसे दिसत होते? ते दिसायला कसे होते? ते त्यांचे केस कसे होते? सर्व विवरण मला सांगा. गायतोंडे बोलतो, तुझे बाबा शूरवीर होते. मोठे मोठे केस होते त्यांचे. डोळे अगदी तुझ्यासारखे होते. दिसायला पण तुझ्यासारखे होते. हे ऐकून अमोल जाम खुश होतो. इकडे अपर्णा हॉस्पिटलला आली असते. अपर्णाला पाहून रुपाली बोलते, तू इथे पण आली? आणि अप्पीला घालून पाडून बोलते. तर बापू बोलतात, रुपाली ताई, असं नाही आहे हो. तर रुपाली काही ऐकत नाही. तर अपर्णा पण रुपालीला चांगलाच दम देते. तुम्ही काही पण म्हणा, मला चालेल. आज मी बाबांना भेटून जाईलच. आणि अपर्णा कदमांच्या रूममध्ये जाते. कदमांना कदमांना हॉस्पिटलच्या औषधीमुळे गुंग आली असते. तर अपर्णा कदमांजवळ येते आणि बोलते, बाबा, मी खूप दिवसा तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत होते, पण मला भेटता आले नाही. आणि अमोलला तर तुम्ही भेटलात आहात नर्सरीमध्ये, आठवलं का? तेव्हा मी पण तिथे होती. तुमच्या सर्व गोष्टी मी ऐकत होते आणि आपलं मन हलकं करून करत होते. कदम हे डोळे उघडतात, पण कदम काही बोलत नाही. अर्जुनच्या वचनामुळे मी अडकली होते 7 वर्ष, म्हणून मी तुम्हाला कॉल पण करू शकले नाही, अशी अप्पी बोलते. हे सर्व बोलून झालं की अपर्णा बाहेर निघते आणि रुपाली समोरच उभी असते. रुपाली बोलते, आता परत इथे येऊ नको. अर्जुन भाऊजीचे आम्ही दुसरं लग्न ठरविलेले आहे. हे ऐकून अपर्णाला चांगला धक्का पोहोचतो. तेवढ्यात तिथे अर्जुन आणि आर्या येते. अर्जुन अप्पीला आर्याची ओळख करून देतो. आर्या अपर्णाला पाहून स्माईल देते. तर अपर्णा बोलते, तुला डिवॉर्स पेपरवर साईन पाहिजे ना? ठीक आहे, मी देते. मी करायला तयार आहे साईन. तर अर्जुन बोलतो, ठीक आहे. आणि अपर्णा तिथून रडत निघून जाते. तर आर्या आणि अर्जुन कदमांच्या खोलीत जातात आणि तिथे सर्वजण जमलेले असतात. कदमांच्या समोर अर्जुनच्या लग्नाची गोष्ट चालू असते. तर अर्जुन ठीक आहे ठीक आहे करतो आणि खोलीच्या बाहेर निघून जातो. आर्याला अर्जुनकडे पाहून लक्षात येतं की अर्जुनला लग्नाची इच्छा नाही. हे लग्न करण्याची त्याची काहीच इच्छा नाही आहे, हे आर्याला चांगल्यापणे कळलं असतं. आर्या मग मनात ठरवते की मी अपर्णा मॅडमला एकदा भेटलं पाहिजे. तर आर्या दुसऱ्या दिवशी अपर्णा मॅडमला भेटायला जाते. तर आर्या आतमध्ये येते. तेव्हा अपर्णा तिला बोलते, बस. तर तुझ्यासाठी काही बोलवू? आर्या बोलते, नाही. तर आर्या अपर्णाला विचारते, तुम्ही अर्जुनला डिवॉर्स पेपर का पाठवले? अपर्णा बोलते, मी नाही पाठवले डिवॉर्स पेपर, मला त्यांनी पाठवले. आर्या बोलते, हे कसं शक्य आहे? रुपाली वहिनीने माझ्यासमोर तुमचे डिवॉर्स पेपर मला दाखविले. अपर्णा बोलते, जर मी डिवॉर्स पेपर पाठवले असते तर मी कशाला निमंत्रण पत्रिका द्यायला आली असती? कशाला अमोलला त्याच्या बाबाबद्दल सांगत असती? कशाला अमोलच्या बड्डेला अर्जुनच्या आठवण केली असती? कशाला मी बाबाला भेटायला आली असती? मला असंच असतं तर. हे ऐकून आर्या विचारात पडते. आर्या बोलते, असं आहे तर अर्जुन आणि तुमची भेट घडून द्यायला हवी, कारण हे अमोरासमोर बोललेलंच बरं. तर अपर्णा पण बोलते, ठीक आहे, ही गोष्ट बरोबर आहे. मी पण भेटायला तयार आहे. अमोरासमोर बसून जे काही होईल ते मी सामना करायला तयार आहे. हे बोलून आर्या तिथून निघून जाते. असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.